जमिनीच्या फसवणुकीला कंटाळून शेतकरी पत्रकार परिषदेत न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा. न्यायालयीन आदेश झुगारून सदनिका विक्रीचा आरोप. बेगशेख कुटुंबावर 400 गुंडांचा हल्ला. जमिनीच्या फसवणूक प्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पीडित बेग व शेख कुटुंबाने अखेर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांकडे न्याय मागितला आहे. श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी आरिफ कासम बेग, राजाभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या प्रभाग करपे, वकील ताहिर खान, फिरोज बेग व आसिफ शेख उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गोयल गंगा डेव्हलपर्सचे वकील सचिन भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन समाज माध्यमांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत त्याच पार्श्वभूमीवर बेग व शेख कुटुंबाने पत्रकारांशी संवाद साधला. खराडी येथील सर्वे नंबर 22-2 मधील सुमारे 4 हेक्टर 10 आर वडिलोपार्जित जमिनीपैकी 125.5 आर व 24 आर जमीन सन 2006 मध्ये काही अटी व शर्तींवर केवळ विकासासाठी व तेही 18 महिन्यांच्या मुदतीवर गोयल गंगा डेव्हलपर्स यांना देण्यात आली होती. मात्र जयप्रकाश गोयल, अतुल गोयल व अमित गोयल यांनी आमची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे. या जमिनीवर न्यायालयाचा आदेश असतानाही बेकायदेशीरपणे सदनिका विक्री करण्यास आल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधात आवाज उठवल्यानंतर 3 मे 2021 रोजी तब्बल 200 ते 400 गुंडांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे. कोरोना काळात जमावबंदी लागू असतानाही हा हल्ला झाला. मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ पुरावे पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. चंदननगर व खराडी पोलीस स्टेशन, पुणे महानगरपालिका तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी दोषींनाच पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा त्यांनी ज्या सदनिका आम्हाला देण्यासाठी जे आम्हाला पत्रव्यवहार केला की तुमच्या सदनिका घेऊन जा, त्या सदनिका त्यांनी जो पत्रव्यवहार केला त्याच्या उत्तरादाखल आम्ही जो पत्रव्यवहार केला की आमच्या पद्धतीने अलॉटमेंटची जी पत्रं पाठवली त्याचा त्यांनी उल्लेख केला नाही. शेवटचा त्यांचं जे पत्र होतं 12 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तुमच्यासाठी नवीन प्लॅन प्रिपेअर करत आहोत, त्यानुसार तुमच्या मागणीनुसार तुम्हाला ते दिलं जाईल. आता 24/12/2012ला आम्ही त्यांना त्याचं ते परत रिमाइंडर दिलं की तुम्ही ते अजून दिलेलं नाही. तर दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की आम्ही कायद्याचं उल्लंघन, नियमांचं उल्लंघन करत नाही किंवा त्याबद्दल आम्ही काहीतरी खोटी माहिती, म्हणजे बेग कुटुंबांनी खोटी माहिती दिली. आता कायद्याचं उल्लंघन त्या ज्या 21/1/2021 रोजीच्या ज्या त्यांनी माननीय न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी जे उल्लेख केला त्या आदेशामध्ये फक्त त्यांनी वरची लाईन वाचली त्यांच्या फायद्याची आणि खालची लाईन वाचली. मधली लाईन त्यांनी वाचली नाही की बाबा माझ्या राहत्या घराला आणि ताबा वहिवटीला त्यांनी कुठलाही किंवा त्यांच्या एजंटनी किंवा त्यांच्या कुठल्याही त्रस्त व्यक्तीने आम्हाला तिथं डिस्टर्ब करू नये, तो त्यांनी सप्रेस केला मुद्दा. आणि आमचं असं म्हणणं आहे की ते म्हणतात की बांधकामात अडथळा निर्माण करणं. बांधकामात अडथळा आम्ही कधीच निर्माण केला नाही, कधीच गेलो नाही त्यांच्या बांधकाम साईटवर. त्या माननीय न्यायालयाने त्यांना येण्यासाठी प्रतिबंधित केलेल्या जागेमध्ये, म्हणजे आमच्या राहायच्या जागेच्या किंवा आमच्या वहिवटीमध्ये त्यांनी यायचं नाही किंवा त्यांच्या लोकांनी यायचं नाही. गुंड पाठवून तिथं JCBने खड्डा खणणं किंवा जबरदस्ती ताबा घेणं, बॅरिकेड घेऊन येणं, 200 लोक घेऊन येणं, हे सगळं न्यायालयाचं उल्लंघन होत नाही आहे का? ते पण त्यांनी दाखवलं नाही की ह्यांच्यावरती आम्ही काय काय अन्याय केला ते काही सांगितलं नाही. ऑर्डरचं कसंही झालं. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की 794 मध्ये जो आदेश भेटला आहे त्या सदनिका आम्ही ज्या विकतो त्या नाहीच. ज्या अर्थी त्यांनी लेआउट एकत्र सँक्शन केलं आहे, पूर्ण अमलगमिशन केल्यानंतर तर संपूर्ण जागेबाबतच आम्ही दावा दाखल केलेला आहे माननीय न्यायालयात. तो दावा जो आहे माननीय उच्च न्यायालयाने त्याला ग्राह्य धरलं. सुप्रीम कोर्टाने त्यांची अपील डिसमिस करून सांगितलं की खाली जो चालला आहे तो दावा बरोबर आहे. त्याचा एक त्यांनी सप्रेस केलं की त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं की हे सदनिका त्या नाही. म्हणजे आम्हाला अलॉट केले होते किंवा कोटक महिंद्रा बँकेतून ह्यांनी 2013 रोजी जे कर्ज घेतलं 40 कोटीचं, त्यामध्ये त्यांनी जवळजवळ 30-35 सदनिका आणि 10-12 दुकानांचं असं त्यांनी एक म्हणजे मोठा एक क्षेत्र दाखवलं. एवढं गिवन टू द लँड ओनर्स, तेही विकून टाकलं. मग आता परत त्यांचं असं म्हणणं आहे की
या सगळ्याबाबत आम्ही खोटी माहिती दाखवून आमच्यावरती दाखवल्यामुळं आमच्यावरती माननीय त्यांनी आयुक्तांना टॅग करून सांगितलं की आयुक्तांनी आमच्यावरती कारवाई करावी. परत ते दुसरं म्हणतायत की आम्ही आयुक्तांना सांगितलंच आहे, परंतु परत आम्ही असं आम्ही आमच्या पद्धतीने पण करू. आता ह्यांची पद्धत आम्ही 3 मे 2021 रोजी पाहिली. जबरदस्ती ताबा घेण्यासाठी यांनी 200-300 गुंड घेऊन आमच्या घरावर दगडफेक केला, ताबा घेण्यासाठी प्रयत्न केला. आता ती अशी जर परिस्थिती आहे, परत ती निर्माण करण्याची भाषा जर करत असतील, त्यांच्या शब्दातून असं होते. कारण पोलिसांना त्यावेळेस तुम्ही सांगताय की कारवाई करा, तर मग पोलिसांच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठली कारवाई करणार आता? म्हणजे कायदे आणि बेकायदेशीर दोनच कारवाई राहिल्या ना. मग कायदेशीर कारवाई करण्यास सांगता आणि तुमची पद्धत काय बेकायदेशीर, म्हणजे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला यांच्यापासून. काय करणार आहात तुम्ही पुढे? आता इथं जर आम्ही हे सगळं हे जे उपोषणासाठी थांबलं होतं, आम्ही ठरवलं होतं, आम्हाला 12 तास आम्ही 2 महिन्यांपासून पत्रव्यवहार केला की असं 2-3 महिन्यापासून पत्रव्यवहार केला होता. संबंधित सगळ्या खात्याला सांगितलं होतं की आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही उपोषण करणार आहोत. आमचं ठरलं होतं. आम्हाला 12 तास अगोदर येते पत्र बनगार्डन पोलीस स्टेशनचं की तुम्ही असं केल्याने सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते. आता माझ्या अन्नत्याग केल्याने कुठली शांतता भंग होणार होती मला माहिती नाही. परत इथं असं दिसतंय की प्रशासनाचं काहीतरी अदृश्य शक्ती प्रशासनाकडून काम करते आणि आम्हाला परत त्याच्यापासून आम्हाला रोखण्यात आलं. आम्ही कायद्याचं अनुकरण करणारी लोक आहोत. पोलिसांच्या पत्राला मान देऊन आम्ही आंदोलन केलं नाही, परंतु आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमचं निवेदन सादर केलेलं आहे. पुढं त्यांनी चौकशीसाठी आदेश दिलेले आहेत. आता हे सगळं असताना परत ते असं म्हणतायत की हा दावा दाखल का केला, तो दावा दाखल का नाही केला. आता हा दावा जो मी दाखल केला आहे 794चा ज्यांनी ते उल्लेख केला आहे ना, तो दावा माननीय हायकोर्टाने पण ग्राह्य धरला आहे. खाली अपिलात मी गेलो होतो, वरती अपिलात गेल्यानंतर तो ग्राह्य धरला आहे. सुप्रीम कोर्टात ते अपिलात गेले, त्यांचा अपील फेटाळलं गेलं. म्हणजे सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरला आहे आणि उच्च न्यायालयाने पण ग्राह्य धरला आहे हे दावा जो आहे. मग हे सांगू शकत नाही की मी कुठला दावा दाखल करा. आत्मदहनाचं बोललात, काय करणार आहात? आता मला इथं जर न्याय नाही भेटला, मी आता इथपर्यंतची सगळी लढाई लढत आलो आहे फक्त न्यायी हक्कासाठी. माझ्या ते मोबदला असं म्हणतात. आता मोबदला कुठल्याही स्वरूपातून असू शकतो ना, बांधकाम स्वरूपातला मोबदला आहे किंवा पैशातला. आता त्यांची व्याख्या मला कळली नाही की मोबदल्यासाठी तुम्ही कोर्टात का गेलात किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्स का दाखल नाही केला किंवा हे काय केलं ते काय केलं, ती त्यांची कायदेशीर भाषा असू शकते. आता मला न्याय नाही भेटला, शेवटचा पर्याय मला मंत्रालयासमोर सहकुटुंब आत्मदहन केल्याशिवाय मला दुसरा पर्याय. कारण आता माझा वैतागलो आहे अक्षरशः. म्हणजे आमचं जीणं आणि जगणं, काय म्हणतो, जगणं आणि मरणं मुश्किल करून टाकलं आहे. म्हणजे आम्ही जागा दिली हा मोठं पाप झालं आहे असं आम्हाला वाटायला लागलं की बाबा विकसनासाठी दिली तुम्ही, सगळंच लाटून सगळंच लुबाडून खाऊन आम्हाला तिथून म्हणजे आमच्या मुलाबाळांसहित निष्कासित करण्याचा तुमचा जो प्रयत्न चालला आहे ना, त्याच्या विरोधात आम्हाला शेवटचा पर्याय एकच उरतो आम्हाला की स्वतःला संपून घेण्याशिवाय आमच्याकडं काय, आणि ते मंत्रालयासमोर आम्ही करणार, ह्याच्याशिवाय आम्हाला आता कुठलाही पर्याय उरलेला नाही. आणि त्यांनी जे मुद्दे केलेत, एवढे मोठे कायद्याचे विशारद असून देखील त्यांनी अर्ध्या ज्या ऑर्डर वाचल्या, नामवंत वकील आहेत सचिन भालेराव साहेब, त्यांनी जे अर्ध्या अधुऱ्या ज्या ऑर्डर वाचल्या त्यांच्या फायद्याच्या वाचल्या आणि आमच्या फायद्याचं त्यांनी हे केलं नाही. त्याबद्दल आम्ही आक्षेप नोंदवण्यासाठी ह्याची पत्रकार परिषद घेतली. वकील साहेब तुम्ही बोलणार आहात.